रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। नहीं हो मैं विधानसभा निर्वाचन क्षेत्र संख्या 78 छतरपुर अनुसूचित जाति श्री राधा कृष्ण किशोर। मैं राधा कृष्ण किशोर जो विधानसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। विधानसभा निर्वाचन क्षेत्र संख्या 52 चाईबासा अनुसूचित जनजाति श्री दीपक बिरुआ। मैं ओखन विधानसभा रन पाइकी सलायन नन सिंगमुगा तायतन काजी वाडन तना ची आइन पायते बायुकन भारत रिया संविधान रिया प्रति सारी रासा अंडो केटे उड़ू ते रिकेयन अन भारत रिया प्रभुता अंडो अखंडता अचुनन रिकेया अंडो ओकन पद अन ग्रहण तिया मिना एन रिया कर्तव्य को रासा भाषातन पुरया। विधानसभा निर्वाचन क्षेत्र संख्या 69 बिशनपुर अनुसूचित जनजाति श्री चमरा लिंडा।
चमरालिंडा जो विधानसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं, ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला त्यांची भाषणं रेकॉर्डवर येतील, त्यांची भाषणं या टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या जनतेपर्यंत जातील अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला आणि मला विश्वास आहे की याही वेळी अशाच प्रकारे जे काही नवीन सदस्य आहेत या सदस्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे बोलता येईल ही जबाबदारी आपण निश्चितपणे घ्याल। खरं तर अनेक सामाजिक शैक्षणिक सहकारी संस्थांशी आपला संबंध वकील म्हणून देखील आलेला आहे। देशातल्या अनेक प्रमुख अशा इंडस्ट्री हाऊसेसचं देखील वकीलपत्र आपण मागच्या काळात घेतलंय। पण एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की इतकी मोठी वकिली असताना ज्या क्षणी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे अध्यक्ष राहुल नार्वेकर झाले त्या क्षणी त्यांनी मी आता स्वतः प्रॅक्टिस करणार नाही, जी काही फर्म आहे ती प्रॅक्टिस करेल, कारण एथिकली मला विधानसभेचं काम करायचं आहे आणि म्हणून जो काही त्यांची अतिशय ओघावती घोगावती अशा प्रकारची प्रॅक्टिस होती ती प्रॅक्टिस त्यांनी बंद केली आणि आपलं सगळं कौशल्य हे ते या ठिकाणी वापरतात, ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि कुलाब्यातलं माय ड्रीम फाउंडेशन की ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून नार्वेकर कुटुंबीय अतिशय चांगल्या प्रकारे महिला असतील, मुलं असतील, समाजातले दुर्लक्षित घटक असतील यांच्या संदर्भात अतिशय मोठं कार्य पार पाडतात। एक गोष्ट अध्यक्षांच्या बद्दल ही देखील महत्त्वाची आहे। आपल्याला कल्पना आहे की कुलाबा मतदारसंघ असा आहे की देशातले श्रीमंत लोक देखील त्या ठिकाणी राहतात आणि गरीबातले गरीब झोपडपट्टीत राहणारा देखील त्या ठिकाणी राहतो। आमचा जो काही यातला मूळ निवासी आहे मासेमारी करणारा तोही त्या ठिकाणी राहतो आणि राहुल नार्वेकर हे जेवढ्या सहजपणे मोठ्या माणसांमध्ये वावरतात त्याहीपेक्षा जास्त सहजपणे ते झोपडपट्टीमध्ये आपल्याला गरिबांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात, मासेमारी करणाऱ्यांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात। आणि म्हणूनच आपण बघितलं की अतिशय चांगल्या मताने मला असं वाटतं की एकूण मतदानाच्या 72% मतं ही अध्यक्षांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत। हे देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। शिस्तशीर आणि वक्तशीर या दोन गोष्टी लोकप्रतिनिधींकरता आवश्यक असतात, त्या निश्चितपणे आपल्याकडे आहेत। विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका या तिन्ही आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य प्रकारे काम पाडतात, पण कधी कधी अशी परिस्थिती येते की एकमेकावर यांचा अधिक्षेप होतो। या अधिक्षेपाच्या वेळी संविधानाची जी काही मूळ तत्व आहेत ती तत्व राखत, परंतु विधानमंडळाचे जे अधिकार आहेत ते अधिकार ठामपणे मांडावे लागतात आणि त्याच वेळी अध्यक्षांची खरी कसोटी असते। कारण शेवटी जरी या 3 आपल्या संस्था असल्या तरी संस्था चालवणारे हे व्यक्ती आहेत, त्यामुळे अनेक वेळा व्यक्ती अशा प्रकारचा अधिक्षेप करतात, पण अशा वेळी ठामपणे आमच्या विधिपालिकेची जी काही बाजू आहे ती बाजू मांडण्याचं काम या सभागृहाला करावं लागतं, ते आपल्याला करावं लागतं। आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील या सभागृहामध्ये अनेक वेळा अतिशय ठामपणे ज्यावेळी असं वाटलं की माननीय न्यायपालिका हा विधानमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप करते आहे त्यावेळी ठामपणे भूमिका या सभागृहाने घेतली। मात्र हे करत असताना संविधानाने न्यायपालिकेला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा कधीच अधिक्षेप या सभागृहाने केला नाही, हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करणं असेल, या सगळ्या गोष्टीचं संतुलन हे आपण निश्चितपणे या ठिकाणी ठेवलेलं आहे। खरं तर मला असं वाटतं की योग्य वर्तन आणि शिस्त हा लोकशाहीचा आत्मा आहे। मतमतांतर, संवाद, चर्चा या सगळ्या गोष्टीतनं लोकशाही ही नेहमी सुदृढ होत असते।
त्यामुळे सभागृहामध्ये जेवढी अधिक चर्चा होईल, मला या सभागृहाचं याकरता अतिशय महत्त्व वाटतं की सभागृहातले जे सदस्य आहेत आणि सभागृहातली जी कार्यपद्धती आहे, या कार्यपद्धतीमध्ये अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या टोकावर किंवा नंदुरबारच्या शेवटच्या टोकावर चाचणी देखील पडली तरी त्याचा आवाज या सभागृहापर्यंत पोहोचतो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे सभागृह करतं. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की मला या गोष्टीचा विश्वास आहे की निश्चितपणे या सभागृहाच्या ज्या उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान सन्मान हा निश्चितपणे या ठिकाणी राहील. नीती आणि धोरणं आखण्याचं जे काम हे सभागृह करतं, कायदे मंडळ म्हणून हे सभागृह जे काम करतं ते काम होईल. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी काही कारणं असतील, मी कोणाला दोष देत नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये संवादाचा थोडा अभाव झालेला आहे. कुठेतरी पॉलिटिकल डायलॉग, राजकीय संवाद, हा राजकीय संवाद कमी झालेला आहे. तो संपला असं मी म्हणत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं मला एका गोष्टीकरता नेहमी अप्रूप वाटतं की अनेक वेळा आपण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघितलेलं आहे की ज्याला हिंदीत खून के पैसे म्हणतात असे राजकारणी आपण बघितलेले आहेत. महाराष्ट्रात ते कधीच झालं नाही. पण तरी देखील जेवढा सहज संवाद हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी पाहत होतो तो थोडा कमी झालेला मला वाटतो. त्याची जी काही कारणं असतील, पण आता येत्या काळामध्ये हा संवाद अधिक वाढला पाहिजे, हा प्रयत्न आम्ही देखील करू आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडावी लागेल. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण जो निकाल दिला, जी काही या ठिकाणी डिफेक्शन आणि बाकी गोष्टी होत्या, त्यानंतर जी काही देशातल्या सगळ्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सची कॉन्फरन्स आली, त्या कॉन्फरन्समध्ये अँटी डिफेक्शनच्या संदर्भातल्या कायद्यांमध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे. देश की सीमा के बाहर से हो रहे षड्यंत्रों के खिलाफ चर्चा करना चाहो तो नहीं करेंगे. और अगर हम जयराम रमेश प्लीज. ओके जयराम जी. सर, जयराम रमेश, I have given floor to Jairam Ramesh. sir, this is most unfair. I have given. Sir, this is most unfair. To Jairam Ramesh. Nothing else to go and record Jairam. Sir, this is most unfair. You have rejected the notice, all notices. You want the business of the House. He is raising an issue which you have rejected. And it is very clear, it's very clear, this is all part of a game plan to raise this issue and have this entire House adjourned. Sir, please don't be party to this. Sir, you are the chairman. Don't be party to this. Sir, don't be party to this. You are the chairman. You are the protector. Don't become party to this. The House stands. Yes. Yes, Mr. Vasan. Yes, yes. Mr. Vasan. Sir, rule 258. Since 40 minutes, sir. Mr. Vasan. Since 40 minutes, we have not been able to utilize the time of the House. I only wanted you to request, sir, that the House should function as the leader of the treasury bench has told now. Point of order. I have permitted you. श्री प्रमोद तिवारी. सर, मैं विनम्रता पूर्वक आग्रह कर रहा हूं कि सदन की परंपरा रही है जब आप रिजेक्ट कर देते हैं और बिना आपके परमिशन के कोई बोलता है तो वो रिकॉर्ड में नहीं जाता. जो वाजपेयी ने बोला है ये रिकॉर्ड में नहीं जाना चाहिए. ये रिकॉर्ड में नहीं जाना चाहिए. सर, आपने रिकॉर्ड में नहीं जाना चाहिए. सर, आपने कहा था मुझे अलाउ करेंगे सर. मान्य सदस्यगण, मान्य सदस्यगण, मान्य सदस्यगण, अभी सुनिए सुनिए. मान्य सदस्य, एक सेकंड, मान्य सदस्यगण,
सम्मान्य सदस्य, एक सेकंड, नथिंग, माननीय सदस्यगण, सम्मान्य प्रमोद तिवारी जी ने एक बहुत महत्वपूर्ण बात कही है और जो सदन के संचालन के लिए बहुत जरूरी है और सभापति की गरिमा के लिए भी बहुत जरूरी है। और माननीय प्रमोद तिवारी जी ने यह कहा है कि जब एक बार निर्णय हो गया तो उस निर्णय की अनुपालना होनी चाहिए। अब कहा तो प्रमोद जी आपने ठीक है, पर इसकी अवहेलना करने में कोई कसर बाकी नहीं रही है। हर बार मैं निर्णय देता रहा हूं और मेरे निर्णय को चुनौती दी जाती है। मुझे बोलिए सुधांशु, व्हाट हैव टू से? यस सर, मेरा सिर्फ ये अनुरोध है कि आपने जो बात कही और जो आदरणीय प्रमोद जी ने बात कही उसे ईमानदारी से स्वीकार किया जाना चाहिए, परंतु ये वचन के साथ आचरण में भी दिखना चाहिए। मगर अफसोस की बात यह है कि इनके लिए तो वो उक्ति लागू होती है कि पर उपदेश कुशल बहुतेरे, जे आचरण से नर न घनेरे। दूसरों को उपदेश दे रहे परंतु स्वयं रिजेक्ट होने के बाद एक नहीं अनेक बार अनेक अवसरों के ऊपर अनेक संसद सत्रों में इस प्रकार की बाधा उत्पन्न की गई है। धन्यवाद। The House stands adjourned to meet at noon today.